हारता वही जो शिकायत बार बार करता है, जीतता वो है जो कोशिश बार बार करता है. पण एक उषा पवार नावाची मुलगी जिच्या आयुष्यात दुःख, कष्ट, अपयश, संघर्ष सगळंच होतं. पण पोरीनं जिद्दीनं सगळ्या गोष्टींना तोंड दिलं आणि अनेकदा अपयश पचूनही अखेर यश स्वतःकडे खेचून आणलंच. झाडू कामगाराची ही पोरगी 16 वेळा नापास झाली, पण शेवटी जिद्दीनं क्लास 1 अधिकारी झालीच. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण उषाला अगदी तंतोतंत लागू होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे UPSC, MPSC आणि नीट सारख्या अवघड परीक्षेमध्ये दोनदा तीनदा नापास झालो म्हणून लगेचच स्वतःला संपवणाऱ्या आजच्या तरुणांसाठी आणि किती दिवस पोरीला घरात ठेवायचं, लग्न कर आणि तुझ्या सासरी जाऊनशी अशी मानसिकता असणाऱ्या पालकांसाठी उषा आणि तिचं कुटुंब सध्या प्रेरणास्थान ठरते. म्हणूनच नेमकं 16 वेळा नापास होऊनही 17व्या वेळी उषा कशी काय पास झाली, एका झाडू कामगाराची पोरगी क्लास 1 अधिकारी कशी झाली, तिच्याच या संपूर्ण संघर्षमय प्रवासाची कहाणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. मंडळी, आता जास्त आढेवेढे न घेता थेट उषाचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊयात. तर बघा, कोपरगावच्या सुभाषनगरमधील लहानशा सुपडीत पत्र्याच्या घरात 5 भावंड आणि त्यांची विधवा आई राहत होती. 18 दारिद्र्य अशी एकीकडे परिस्थिती, तर दुसरीकडे हीच परिस्थिती बदलण्याची उषाची धडपड. 16 वर्षांपूर्वी उषाच्या वडिलांचे निधन झालं. त्याआधी 9 वर्ष ते अर्धांगवायूच्या आजारामुळे अंथरुणाला खिळून होते. त्यामुळे त्यांची आई अहिल्यावर एक मोठा भाऊ आणि 4 बहिणी अशा 5 भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे नगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झाडू कामगार म्हणून काम करायचं असं त्यांनी ठरवलं. त्यातून मिळणारी छोटी मोठी कमाई ही या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. उषाच्या 3ही मोठ्या बहिणींची लग्न झाली. उषाचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर याने कोपरगावातच बूट पॉलिशिंगचं काम करून आईच्या संसारात आर्थिक हातभार लावायला सुरुवात केली. अशा या गरीब मागासवर्गीय कुटुंबातील भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या उषाने मात्र लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. MPSC परीक्षेतील यशाचा आपला सूर्य एक दिवस नक्कीच उगवणार हा दृढ विश्वास तिच्या मनात ठाम भरला होता. असं म्हणतात की यशाच्या शिखरावर चढण्यासाठी संघर्षाच्या घाटातून जावं लागतं. त्यानुसार मग प्रयत्नांचे घाट ओलांडत उषाने यशाला गवसणी घातली, तेव्हा तिच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला. मंडळी, उषाचं 7वी पर्यंतचं शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत झालं. कोपरगावमध्येच इंग्रजी विषयामधून तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर नाशिकच्या KTHM कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण तिने पूर्ण केलं. नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती पुण्याला आली. पुढे मग राज्य लोकसेवा आयोगांतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक, कर निरीक्षक, गट ब आणि गट क अशा वेगवेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा ती देत राहिली. गेल्या 10 वर्षांत वेगवेगळ्या पदांसाठीच्या एकूण 16 पूर्व परीक्षांमध्ये ती उत्तीर्ण झाली. पण प्रत्येक वेळी मुख्य परीक्षेतील यशानं मात्र तिला हुलकावणी दिली. तरी देखील ती निराश झाली नाही. पण आता पुण्यात राहायचं म्हटलं की खर्च हा आलाच. काहीच कमावत नसताना, शिवाय घरची परिस्थिती बेताची असताना एवढा खर्च तिला झेपला नाही आणि म्हणूनच तिला नाईलाजास्तव पुणे सोडावं लागलं. मंडळी, उषाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे व नाशिक इथे राहण्याचा खर्च या कुटुंबियांच्या आवाक्याबाहेरचा होता. मात्र अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून झाडू कामगार असलेली आई व बूट पॉलिश करणारा भाऊ यांनी पोटाला चिमटा काढून आणि प्रचंड हालपेष्टा सहन करत तिला शक्य तेवढे पैसे पुरवले. गावाजवळच्या संगमनेर इथं मैत्रिणींसोबत रूम घेऊन तिने अभ्यासासाठी लायब्ररी जॉईन केली. त्यासाठी तिने दिवसाचे 12 ते 16 तास अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी संगमनेरमध्ये असताना उषाने अभ्यास करता करता मेसमध्ये चपात्या लाटण्याचं आणि भांडी घासण्याचं पार्ट टाइम काम देखील केलं. या सगळ्या परिश्रमांचं चीज झालं आणि सुदैवाने यावर्षी त्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत पहिल्यांदाच ती उत्तीर्ण झाली. महत्त्वाचं म्हणजे मुख्य परीक्षेतील या यशामुळे आत्मविश्वास उंचावला आणि मुलाखतही चांगली झाली. याचाच अंतिम परिणाम म्हणजे निकालात उषानं बाजी मारली. या निकालात तिला अनुसूचित जाती संवर्गात 14वी रँक मिळाल्यामुळे उषाला क्लास 1 पद मिळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष केवळ संघर्ष आणि दुःखच वाटायला आलेल्या या कुटुंबात आता उषाच्या यशामुळे आनंदाचे डोह, आनंद तरंग अशी स्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच मंडळी, कितीही संकट आली तरी घाबरायचं नाही. प्रयत्नांमधूनच नेहमी यशाची वाट सापडते. खरंच उषाच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सलाम आहे. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तसेच आधी संकटांचा घाव तरच यशाला स्वाद असं म्हणतात, ते उगाच नाही. बाकी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव, मेहनत घेण्याची, संघर्ष करण्याची आणि सतत यशासाठी झगडत राहण्याची तयारी असेल तर उषासारखं तुम्ही सुद्धा नक्कीच यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही. बाकी उषाच्या या घवघवीत यशाबद्दल आणि तिच्या संघर्षमय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. उषाची कामगिरी तर भारी आहेच, त्यासोबतच अशाच भारी विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या नेमका मुद्दा काय या चॅनलला सबस्क्राइब